धुळे एलसीबीचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांची दमदार कामगिरी। 2 वर्षापासून लुटमारीच्या गुन्ह्यातील फरार संशयित गावठी पिस्टलसह जेरबंद। धुळे शहरातील 12 फत्तर ते बस स्टँड रस्त्यावर धमनार येथील इसमाच्या ताब्यातून 3.25 लाख रुपयांची रोकड असलेली बॅग 2 वर्षापूर्वी हिसकावून नेणाऱ्या फरार संशयितास गावठी पिस्टलसह ताब्यात घेतल्याची कामगिरी एलसीबीच्या पथकाने केली आहे। सदरची कामगिरी धुळे एलसीबीचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून करण्यात आली। सदर कारवाईत पथकाने 25,000 रुपये किमतीच्या पिस्टल व 1,000 रुपये किमतीचे जिवंत कारतूस असा 26,000 रुपयांच्या मुद्देमालासह संशयित जेरबंद केला। मुजाहिदीन शेख उस्मान खाटेक वय 22 राहणार अकबर मस्जिद जवळ आझाद नगर धुळे हा फरार संशयित पथकाच्या हाती लागला आहे। 28 जुलै 2022 रोजी मोहन रघुनाथ सोनवणे राहणार दमनार तालुका साक्री हे धुळे शहरातील 12 फत्तर कडून बस स्टँडकडे रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या हातातील 3.25 लाख रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावून पोबारा केला होता। या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आल्यानंतर मनोज उर्फ खुशाल मोकल राहणार दंडेवाले बाबा नगर मोहाडी धुळे यास अटक करण्यात आली होती। तर दुसरा आरोपी मुजाहिदीन खाटेक हा परराज्यात पसार झाला होता। दरम्यान धुळे शहरात पिस्टल विक्रीसाठी आला असता त्यास धुळे एलसीबीच्या पथकाने धुळे बस स्थानक परिसरात मोठ्या शिताफीने सापळा रचून सार्वजनिक शौचालयाजवळ ताब्यात घेतले। पथकाने 25,000 रुपये किमतीचे गावठी पिस्टल व 1,000 रुपये किमतीचे जिवंत कारतूस त्याच्या ताब्यातून जप्त करीत अटक केली। या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल निलेश पोतदार यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली। पुढील तपास PSI BB सूर्यवंशी हे करीत आहे। दरम्यान मुजाहिद शेख उस्मान खाटेक याच्यावर धुळे शहर पोलीस स्टेशन, चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन आणि जळगाव शहरातील जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे निष्पन्न झाले आहे। सदरची कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, PSI योगेश राऊत, पोलीस कॉन्स्टेबल संतोष हिरे, प्रकाश सोनार, पोलीस नाईक रविकिरण राठोड, पोलीस कॉन्स्टेबल निलेश पोतदार, हर्षल चौधरी, गुणवंत पाटील, खुशाल शेंडे यांच्या पथकाने केली आहे।